गेमिंग इंडस्ट्रीची शान ज्याच्या नावाचा आहे मान. वेलकम ऑन स्टेज द लेजेंडरी गेमर श्रीमान थोडी जास्त माझी कंट्रोल करतो. गुड मॉर्निंग दोस्तों, मैं पतिया 38। मेरे हर एक व्लॉग में मुझे लोग पूछते हैं कि मैं कौन हूँ. मैं हमेशा अपना खुद का चैनल का नाम बताता हूँ, पतिया 38. हालांकि गाड़ी पे मैं जैसा दिखता हूँ वैसा होता है, मेरी पर्सनैलिटी चेंज होती है. मैं बन जाता हूँ. मैं और पत्तू दोनों किंग आज पुणे जा रहे हैं विश्व एंटरप्रेन्योर के टॉक शो के लिए, और वहाँ पे मजा आएगा, 100% मजा आएगा. प्रॉब्लम बस एक ही होती है कि इतने सुबह क्यों बुलाते हैं हर जगह पे. आप शाम के बाद भी तो रख सकते हो पार्टी. विषय है कि 4, 5, 6, 7 बजे बुलाओ, हम आते हैं ना. हाँ पता है, दर्द होता है ना इतने सुबह उठने को. आपने मुझे कितने बजे बुलाया था? 9 बजे. हाँ पहले तो बोला था 8, 8:30 बजे. हाँ, उसके बाद आपने मैसेज किया 9 बजे और आप निकले कितने बजे? मेरी गलती नहीं है. ड्राइवर अंकल जो है वो थोड़ा सा टाइम टू टाइम आए, मेरी कोई गलती नहीं. मुझे लगा वो लेट आ जाएंगे, इसलिए मैंने इसको अलग टाइम दिया. लेकिन ठीक है ना, जो भी हो अच्छा है. हम थार लेके जाने वाले थे, फिर मैंने सोचा BMW भी लेके जा सकते हैं. फिर सोचा कि हम पुणे जा रहे हैं तो कैब से ही जाएंगे, नहीं तो अब तक हम आधा रास्ता पार कर चुके होते मेरी कुकू. तो अभी जाएंगे और देखो आप, अभी फ्रेश होने में टाइम लगेगा. थोड़ा सा एनर्जी थोड़ी डुस्की है, डुस्की. और ऊपर से कपड़े पहनता हूँ ना तो मेरी ये हो जाती है, मतलब कंजेस्टेड हो जाता हूँ मैं थोड़ा. बट वो पिछली बार जो ब्लैक पहने थे मीटअप पे, उसमें ना मैं बहुत अलग फील कर रहा था. उसमें ऐसा लग रहा था कि मैं वाइब अलग थी. दुनिया का अलग ही कोई व्यक्ति हूँ. मैं फेटे पे मत जाओ बाल सेट करने के लिए, क्योंकि बाल बढ़ा रहा हूँ मैं, तो बाल सेट करने में तकलीफ हो रही है. और वहाँ पे मुझे एकदम घटुतकच लुक आएगा, इसलिए मैं थोड़ा सा जरा रिलैक्स. एक जगह पे रुके, उनके लोग आ रहे हैं ताकि वो हमको एंटर करा सके प्रॉपरली. और लोगों के मैसेज भी आ रहे हैं जल्दी आ जाओ श्रीमान. देखते हैं. मैंने तो सोचा कि 1 आध घंटे में उधर से निपट लेंगे, फिर जल्दी घर जाके स्ट्रीम करेंगे. अभी पत्तू भाई और मुझे इच्छा हुई है नीरा विक्री केंद्र में नीरा मारने की. नीरा नाही आहे वाह. ऐका, नीरा विक्री केंद्रामध्ये नीरा नाही, लिंबू सरबत के दिल में शुगर फ्री नींबू शरबत पीता हूँ जरा. ये देखो खतरनाक अपने ये आपका वो कॉलेज है ना, ये VIIT कॉलेज में ही होता है ना ये विश्व एंटरप्रेन्योर. मतलब कॉलेज के थ्रू ही होता है ना. तो ये मुझे लेने के लिए आए. मुझे बोले कि आप पर्दे बंद करो वगैरह, लेकिन मैं तो ऑलरेडी बंद करता हूँ, कोई दिक्कत ही नहीं है. चलो. बहुत ज़्यादा पत्तू जी नैराश्य आ रहा है क्या? मुझे भी आ रहा है दोस्त, क्या करें. नैराश्य नहीं, मयूरी. वही मयूरी बहुत डेंजर है, क्योंकि हम रात का लिया है. जैसे रात सूरज जाएगा हम उगेंगे और मचाएंगे. कॉलेज वाले ने इवेंट है ना रात को रखना चाहिए. हाँ ना यार, रात को एकदम ना दोस्तों डीपली ऐसा 8-9 बजे के बाद इवेंट चाहिए कॉलेज में, या फिर कुछ भी इवेंट हो ना यार, रात को ही चाहिए. बेस्ट है अवार्ड शो वगैरह, उस तो एकदम फ्रेश लगेगा भाई. अभी मैं थोड़ा सा नींद से फील कर रहा हूँ. मुझे ऐसा लग रहा है कि इंडिया रानी आ जाए, मैं सो जाऊँ. 2:30 वाजता का इवेंट है, वेळ है 2:30, 1 तास है अभी भी, तो कोई दिक्कत का बात नहीं. ये बघा काही यांना फेम द्या, समाजात इज्जत आहे. ये भी आप भी ब्लॉगर हो क्या? नहीं. असंच प्रेमापोटी. अच्छा म्हणजे इकडचे आहे नाही, म्हणजे यांना फेम असंच प्रेम पाहिजे. फेम हे सगळे ये सब लोग हैं. और हम अभी भकास से गए. हाँ इनको भी इज्जत दो. और ये देखो फिर से दोस्तों सोम अपना आ गया यहाँ पे. मेरे साथ स्कीम हुआ है. हाँ. और एकदम 3 पीस में आए, शूज भी पहन के, मी कसं पण दे सकते हैं. इसने मुझे बोला कि तू इतना सूट बूट पहन के आया तो मैं भी आता, बट मेरा भी लास्ट मोमेंट पे हुआ है. नहीं, और इनको आपने शायद पहचाना होगा, अथर्व सुदामे, रील किंग ऑफ द ईयर. आप पुणे के हो ना? पुण्यातच ना तुम्ही? हा हे किंग बनवलं तुम्ही, बघतो मी तुम्हाला. मस्त आहे. हा ही स्टाईल भारी आहे. असं करतात ते भारी वाटतं. टॉक शो का विषय है. नाक
one of the largest and most influential sector within the broader content creation landscape, with a massive audience of billions of viewers worldwide. Diversity of the content in this sector makes it overly challenging for a creator to establish his name in this industry. That is gaming industry. ज्यांनी त्याच्या छंदावर प्रेम केलं आणि लोकांनी त्याच्यावर biggest YouTube streamer creating gaming content in Marathi language, ज्याची आतापर्यंतची स्टोरी फ्रॉम बीइंग अ मराठी रेग्युलर पर्सन टू अ लेजेंडरी गेमर अशी काही आहे कि जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसला सबका अलग अलग है. कोई हताश होकर बिगड़ जाता है तो कोई संघर्ष करके निकल जाता है. गेमिंग इंडस्ट्री की शान ज्याच्या नावाचा आहे मान. वेलकम ऑन स्टेज द लेजेंडरी गेमर श्रीमान लेजेंड. थोडी धडधड जास्त माझी कंट्रोल करतो. त्यांचा गोंगाट येणार तो छातीतली धडधड वाढवतो. आणि मी जरा शांत होतो. तसं हे बोलले तसं खरं आहे की लोक आजही मस्करीतच घेतात. बऱ्याच म्हणजे 50% लोक तरी मस्करीत घेतात हे करिअर. की आपण एखाद्याला बोललो की तुम्ही युट्यूबर आहेत का, तर तो समोरचा होतो की युट्यूबर आहे, तो विचार करत बसतो की हे योग्य आहे का नाही योग्य, पण त्याला माहीत नसतं आपल्याबद्दल. इवन माझ्या ओळखीच्यांमध्ये पण मी जेव्हा सुरुवात केली होती, आता ऑलमोस्ट सर्वांना स्टोरी माहिती आहे माझी, पण नव्याने सांगतो की सर्वांना माहित होतं की आपण काय काय करतोय. मग ते लोक बोलायचे की चालले काय लागले, प्रूफ करायला लागले स्वतः, म्हणून या फील्डमध्ये लोकांना विश्वास यायला लागला. आता 50% आला, फ्युचरमध्ये अजून वाढत जाणार. आणि या गोष्टीला ॲज अ करिअर म्हणून पण लोक सिलेक्ट करतात. पण करंटली ॲज अ करिअर म्हणून सिलेक्ट करण्यापेक्षा फर्स्ट तुमची प्रायोरिटी तुमच्या शिक्षणाला आणि तुम्ही काय करू शकता, काय कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकता तिकडे जास्त फोकस करून मग साईड बाय साईड हेही करू शकता. पण ह्याच्यात तुम्हाला पूर्ण पुढे जायचं असेल तर मग स्ट्रगल खूप जास्त आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पाया आधी स्वतःचा बनवायला पाहिजे. तो पहिले पाया बनवायला सुरुवात करा, मग साईड बाय साईड हे करा. मग इकडे तुम्हाला जेव्हा विश्वास होईल की हा काहीतरी करू, तेव्हा मग त्या गोष्टी सोडल्या तर ठीक. तर माझा तुला प्रश्न असा आहे की जो सिद्धांत जोशी आहे, रिअल लाईफ सिद्धांत जोशी हा रिअल लाईफ श्रीमानपेक्षा किती वेगळा आहे और त्यांच्यामध्ये किती फरक आहे? नाही, हा प्रश्न मी स्वतःला पण विचारला याच्या आधी. पहिले मला असं वाटायचं की सिद्धांत जोशी आणि श्रीमान आहे ना खूप जास्त वेगळे आहेत, पण यांच्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये. फक्त मी कसं आहे, मी जेव्हा श्रीमान असतो तेव्हा मी खूप बिंदास असतो, म्हणजे निर्लज्ज, बिंदास काही करू शकतो असं. आणि जेव्हा मी पहिल्याचा सिद्धांत होतो तेव्हा मी शांत असायचो. म्हणजे मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी लाजायचो रे, गॅदरिंगमध्ये पण लाजायचो, म्हणजे मुलीसारखा खेळ सगळा एकदम. आणि माझ्यातला तो लाजरेपणा या 5 वर्षात जो निघालाय, म्हणजे तुम्हीच तो काढलाय ऑब्व्हियसली, एवढ्या 1000 लोकांना मी सामोरं जातोय की आता म्हणजे काय वाटतच नाही, सगळ्यांना मी इझिली फेस करू शकतो. फक्त एक एवढाच पार्ट आहे सिद्धांत आणि श्रीमान मधला की मी थोडासा इंट्रोवर्ट होतो आणि श्रीमान एक्स्ट्रोवर्ट, निर्लज्ज, प्रोमॅक्स असं आहे. सर हॅलो, मायसेल्फ राज. आता सर तुम्हाला क्वेश्चन आहे माझा. जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनसाठी पब्लिकमध्ये व्हिडिओ शूटिंग करता, आता फॉर एक्झाम्पल अथर्व तुम्हाला माहिती असेल कॉन्टेंट क्रिएटर, आता तो साडी वगैरे घालून कॉन्टेंट क्रिएशन करतो पब्लिकमध्ये, पण त्यावेळेस तुम्हाला पब्लिकची रिॲक्शन कशी येतात आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता? पब्लिकची रिॲक्शन आता बऱ्यापैकी त्यांना माहिती झालं की ज्या एरियात आम्ही शूट करतो तर शक्यतो त्या एरियाच्या बाहेर नाही करत, आम्ही तिथेच करतो. त्यामुळे तिथल्या लोकांना तरी माहीत झाले. पण आधी त्यांना वाटायचं अरे काय करते ते वेडे, म्हणजे काय. मी कधी ओढणी घालून करायचो तर लोक म्हणजे असे बघून त्याची की अरे वेड लागले असं काही. पण ते आता लोकांना सगळ्यात सवय झाली, कारण का मला वाटतं आता प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तरी प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक जागी हे चालू आहे. पण एक्सपिरियन्स असं म्हणजे ते येऊन छानच म्हणतात आता की अरे तुम्ही इथे व्हिडिओ शूट करताय का, मग ते म्हणतात आम्हाला पण घ्या व्हिडिओ. हे अशा गोष्टी होत असतात.
तुझ्या स्ट्रीमिंग चालू केलं तेव्हा तुला म्हणजे भीती वाटलीच असेल. ती भीती कशी दूर करायची? नाही वाटली. त्याचं मागचं reason काय? अरे सुरुवातीला कोण बघत होतो? माझीच माणसं. मी एक मोबाईल इथे ठेवायचो, त्याच मोबाईलवर मीच माझी वॉचिंग बघायचो, एक वॉचिंग. आणि नंतर मी कॉल करायचो अनुपला, अभिजितला, की अरे जर मला बघत राहा ना, वॉच टाईम येतोय, लाईक करा. मग 3-4 लाईक यायचे आणि मग ते 3-4 लाईक 30 किंवा 300 3000 असे तुम्ही बघत आले. ते इतके स्लो वाढलेत ना की मला भीती नाही वाटायला लागली. मला ऑटोमॅटिक त्या गोष्टीची सवय व्हायला लागली तुमच्या, कारण तुम्ही एकत्र नाही आले, तुम्ही खूप हळूहळू आले. त्यामुळे माझ्या माइंडमध्ये कुठे ना कुठे ते येत होतं की हा आपली लोक आहेत, हळूहळू वाढतात. आणि मग भीती अशी नाही, फक्त भीती कधी वाटलेली, सर्वात पहिलं ते वाशीला गेलो होतो आणि तिकडे मी असंच गेलो होतो ना तिकडे, तुम्हाला माहितीच आहे. हा, तर तिकडे मला वाटलं मी सगळं ते बघेन, काय काय चाललंय ते, काय तुझं काहीतरी काय होतं ते गेमर कनेक्ट होतं ते. तर तिथे गेलो मी बघण्यासाठी की काय असतं गेमर कनेक्ट, मस्त वाटेल. आणि तिकडे म्हणजे मोठे मोठे युट्यूबर वगैरे पण आले होते. बघण्यासाठी गेलो आणि मी जेव्हा तिकडे पोहोचलो तेव्हा खूप गर्दी होती. आणि मग तेव्हा चार्ली आला होता. चार्ली गाडीमध्ये आला आणि मी त्याला विचारलं की अरे हे कोण आहेत एवढी गर्दी काय? हे तो मला तुला बघण्यासाठी आले. तेव्हा माझी फाटली होती थोडी. ऑडियन्स म्हणजे तुम्हाला समोर बघून मी घाबरतो, जसा आताही जसा घाबरतोय, थंड पडले रात फुल. पण अशी नाही भीती वाटत. हे बघ, तुला जर करायची आहे, स्ट्रीमिंग चालू करायची ना, तर कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स ठेव. आणि मेन म्हणजे तुला प्रेम पाहिजे की तुला करायचंय, तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे की तू ऑडियन्सला तुझ्या रमवू शकतो, एंटरटेन करू शकतो, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट काय होते की एंटरटेनमेंट सेकंडरी आहे. ऍज अ स्ट्रीमर सांगतो, मला पर्सनल अनुभव आहे की ते सेकंडरी आहे. फर्स्ट आहे की तू तुझ्या ऑडियन्सशी कनेक्ट किती होतो. तू जर त्यांच्याशी कनेक्ट झाला ना तर तू ऑटोमॅटिक एंटरटेन करायला लागशील. तुझ्यामधल्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील ज्या तुला माहितीही नव्हत्या नव्याने, आणि मग तू मजेशीर. सो त्याच्यावर जास्त फोकस ठेव. ऑडियन्सशी प्रेम कर, ऑडियन्स तुला प्रेम करेल, मग तू जगावर प्रेम करशील. एक रिक्वेस्ट होती, मला एक 1v1 खेळायचं होतं तुझ्यासोबत TDM मध्ये. प्लीज नको म्हणू, एक 1v1 आपण बॅक स्टेज खेळू शकतो. खेळू डाउनलोड करायला लागेल BGMI फक्त एवढं. नक्की मग आयडी तुझा आयडी आहे ना तो दे, आपण लाईव्हला खेळू. लाईव्हला का? ठीक आहे, थँक्यू बाय. मला तुमचं तिघांनाच प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्ही आता कॉन्टेंट पण क्रिएट करता, इंस्टाग्राम पण मॅनेज करता, म्हणजे तुम्ही जिम वगैरे पण जाता. पण तुम्ही आता हे म्हणजे आम्ही तर ट्राय करतो पण हे 1 दिवस होतं, 2 दिवस होतं. पण तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे आता आज रात्री झोपलो पण उद्या सकाळी उठून ते परत पूर्ण दिवस रिपीट करायचं मोटिवेशन कुठून येतं? म्हणजे तेवढी कन्सिस्टन्सी लाईफ मध्ये कशी आणायची? ही कन्सिस्टन्सी नाहीये, हे ना प्रेम आहे. आता तुला जसं आपण बघ खेळायला जातो, क्रिकेट खेळायला, किंवा आपल्याला काय ना काय वात्रट चाळे करायला आवडतात, मित्रांबरोबर कुठेतरी बसायला, तर आपण ते नियमाने जातो. विचार संध्याकाळी कट्ट्यावर बसूया, बरोबर, संध्याकाळी क्रिकेट खेळायला जाऊया. मग आपण काहीही मॅनेज करतो आणि जातो. मी जॉबला जायचो वाशीला, आणि वाशीवरनं मी दादाला रिक्वेस्ट करायचो की दादा मला लवकर घरी जायचंय. तेव्हा आठवड्यातनं 3-1 वेळा तरी रिक्वेस्ट करायचो, का तर फक्त मला अर्धा-1 तास क्रिकेट खेळायला मिळालं माझ्या घराजवळ. तर ती आवड होती ना. तसंच मला गेमिंगची इतकी विचित्र आवड होती की मी घरी 8-10 तास असं सिंगल खेळत बसायचो एकटाच. आणि मला आई वगैरे बाबा आई बडबडायची की हे चाललंय, आणि ते प्रेम आहे ना आपलं. आता मी त्या गेमिंग वरती प्रेम खूप करतो, म्हणून मला असं वाटतं ते करत राहावं. आता पण तुम्हाला बोलशील मी किती थकलेला असेल ना तरी तुम्हाला बोलशील स्ट्रीमला बसतो मी बसणार. तुला त्या गोष्टीवरती प्रेम निर्माण करून घ्यायचंय, किंवा मग तुला प्रेम पाहिजे ऑलरेडी मनापासून त्या गोष्टीवर जर तू प्रेम केलं ना तर तू किती थकलेला असेल ना तर ती गोष्ट करशीलच. प्रेम निर्माण करणं गरजेचं आहे. आणि जर तुला त्या गोष्टीवर प्रेम नसेल आणि जर तू लोक करतायत म्हणून करतोय ना मग तू तुझे 100% नाही देऊ शकणार. सो प्रेम निर्माण करायचं. सोहम सर, मला तुम्हाला एक टास्क द्यायचा आहे. तुम्ही आता ऑन द स्पॉट सिद्धांत सर आणि अथर्व सरला रोस्ट करायचं. मी तुम्हाला एक सांगतो. हा प्रश्न मला एका पॉडकास्ट आपण विचारला होता, पूर्ण मी सांगतो हे का शक्य नाहीये. किती काय झालं तरी काही लोक असे असतात ना, जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही लुक अप टू करतात त्यांना. मी खूप ठिकाणी बोललोय, मी श्रीमानचे तेव्हा आम्ही सगळे फॅमिली त्याचं स्ट्रीमिंग बघायचो. तर मी सांगू का, माझ्या लाईफमध्ये त्याच्यासाठीची स्पेस खूप वेगळी आहे.
म्हणजे मी ती शब्दामध्ये नाही सांगू शकत. आणि त्याचं लॉजिक म्हणजे दुसरं असं ना की ज्यांना मी लुक अप टू करायचो त्यांच्या मी आज बाजूला येऊन बसलोय, तर मला असं वाटतं की दिस इज टू मच दॅट आय अचीव्ड इन माय लाईफ. त्यामुळे रोस्ट इज ओव्हर माय डेड बॉडी. आणि सेम अथर्व बाबतीत पण लागू होतं. त्यांनी सगळ्यात आमच्या सगळ्यांमध्ये मी जेव्हा इंस्टाग्राम वगैरे बघायला लागलो, त्यांनी ज्या पद्धतीने ग्रो केलेलं आहे किंवा त्या ज्या पद्धतीने त्यांनी क्राऊड केटर केली आहे ना, ही अशक्य लेवलची गोष्ट आहे की एवढ्या क्विक स्पॅनमध्ये एक मराठी माणूस एवढा पुढे जातो. त्यामुळे हे रोस्ट बिस्ट आपल्याच माणसांना करणं हे फार अवघड आहे माझ्यासाठी, शक्यच नाही आहे. म्हणजे हा जो इव्हेंट आहे कालचा आणि आजचा एंटरप्रेन्युअरशिप रिलेटेड आहे, तर आम्ही सगळे जे तरुण मुलं आमच्याकडे फंडिंग नसतं तुमच्याकडनं प्रमोशन घ्यायला, तर नवीन स्टार्टअप्सला वाव देण्यासाठी तुम्ही तसं काही हे करू शकता? करू शकतो नक्कीच. पण कसं असतं बघ, तुम्ही काय करताय, तुमचं मोटिव्ह काय आहे, तुमचा गोल काय आहे, या गोष्टी आपण प्रॉपरली एक्सप्लेन करून घेतल्या आणि जर त्या पटण्यासारख्या असल्या तर नक्कीच करू शकतो. तुझा फर्स्ट फॅन मोमेंट सगळ्यांना सांगू शकतो का? फॅन मोमेंट. तेच मी मगाशी बोललो ना की हे सगळं इतकं स्लो झालंय. आय गेस हे आपण ऑफलाईन तुम्ही मला विचारलं होतं, ह्याने विचारलं होतं की हे कसं स्टार्टअप कसं झालं, हे खूप स्लो झालेलं आहे. म्हणजे मला पहिले एक सेम मुलगा जो असं त्याला कळलं की मी स्ट्रीम करतो तेव्हा आपल्याला वॉचिंग खूप कमी होती, म्हणजे 7-8, तर तो मला सहज बोलला, अरे तू ते लाईव्ह करतो काय असतं ते, असं तसं असं बोलला. मी त्याला समजवलं थोडं. काही महिन्यानंतर आपल्याला वॉचिंग 80-30 व्हायला लागली, तर तो त्याच्या मित्राला सांगितलं त्यांनी की अरे हा ते करतो, 70-80 लोक बघतात, इज्जत आहे. म्हणजे एक मित्राला समजवतात ना मित्र तसं. आणि आता जेव्हा तो मला भेटतो ना तेव्हा तो एक वेगळ्याच रिस्पेक्टने माझ्याकडे बघतो. म्हणजे श्रीमंत भाऊ नमस्कार असं प्रॉपर पहिले काय रे कसं आहे, आता इज्जत देतो. सो फॅन मुवमेंट असा स्टार्टिंगचा तो फॅन मुवमेंट तर नव्हता, पण ती एक रिस्पेक्ट वेगळीच असते की आपण ना काय अचीव्ह केलं लाईफमध्ये, ते त्या गोष्टीची ती पोचपावती असते की बाबा हा जो आपल्याला काल असाच समजत होता, तो आपल्याला इतकी रिस्पेक्टने बोलतोय ना, तो माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा फॅन मुवमेंट होता. आणि त्याच्यानंतर तर मग काय सांगू, मलाच कळत नाही गेलं लोक एवढे प्रेम का करतात. आणि आजही प्रश्न पडतो मला, लोक एवढं प्रेम का करतात, पण आता सवय झाली त्याविषयी, आवडतं मला, खूप छान वाटतं. काल लाईव्ह स्ट्रीम वरती फेटल गेमिंग म्हणून 2दा तुला प्रश्न विचारला, तुला आठवत असेल तर 2-2.5 तास मी तुझी स्ट्रीम बघत होतो की तू माझे नॉर्मल चॅट वाचशील म्हणून. हा नाही ना, म्हणून मी तुला म्हटलं की 2.5 तास तुझी स्ट्रीम बघत होतो, तू आज या इव्हेंटला येणार होता म्हणून. मग म्हणून तुला विचारलं तुला फेटल गेमिंग आठवत असेल. अरे नाही, कसं आहे सांगतो की तुम्ही लोक खूप सारे लोक बघत असतात ऍट द सेम टाइम. म्हणजे आता तुम्हाला ती वॉचिंग तिकडे जी ऍव्हरेज दिसते ना, ऍक्च्युअली ती ऍव्हरेज वॉचिंग तितकी नसते, ती त्याच्यापेक्षा जास्त असते. म्हणजे लोक येतात प्रश्न विचारत जातात, येतात असं. तर अशामध्ये खूप लोकांचे प्रश्न, म्हणजे खूप लोकांचे नावं घ्यायची किंवा हे गोष्टी राहतात. कधी कधी मी बघतो पण त्या कमेंट, पण प्रत्येक कमेंट वाचणं अशक्य. बरीच लोक रागवतात पण या गोष्टीमुळे की तू आमच्या कमेंट ना तू फक्त सुपर चॅटच वाचतो का, असं. आता सुपर चॅट समोर दिसते ते वाचणं कर्तव्य रे, असा विषय. पण मी ट्राय करत असतो की नॉर्मल चॅट्स वाचावं. तरी पण मी पुन्हा एकदा बोलेल, कधी तुमचे नॉर्मल चॅट्स मिस होत असतील तर सॉरी त्यासाठी. मी ट्राय करत असतो की मी वाचायचा प्रयत्न करतोय. लव्ह यू बाबा. एकच मिनिट, यांनी प्रश्न विचारलाय की माझं फ्युचर गोल काय आहे. मी पहिले आन्सर करतो की बघ, पहिले तर असं काय ह्या लेवलचं गोल नव्हतं, पण जेव्हापासून तुम्ही आलाय सर्व लाईफमध्ये आणि आपण एक म्हणजे एक प्रकारे आपण आपली एक कम्युनिटी आहे जी खूप स्ट्रॉंग आहे आणि ह्या कम्युनिटीचा मी खूप पॉझिटिव्हली उपयोग करू शकतो. सो माझा फ्युचर गोल खूप काय आहे आत्ता सांगितलं तर ते अर्थ नाही राहणार, पण मला आपल्या महाराजांसाठी बऱ्याच गोष्टी, म्हणजे त्यांच्यासाठी मी 0.01% पण करू शकलो मला करायचं आहे. आणि त्याला माझ्या काही गोष्टी आहेत तुम्ही आत्ता सांगू नाही शकत, ते जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक कळतीलच. आणि आपल्याला तुम्हाला श्रीमान फाउंडेशन आपण चालू केलेली आहे, ते वेगळा विषय की ते युपी येतात, पण ते लवकरच चालू होईल. आणि श्रीमान फाउंडेशन थ्रू आपण सध्या तर ग्लोबली हेल्प करतोय, पण फ्युचरमध्ये मला खूप इच्छा आहे की आपली फाउंडेशन इतक्या वर जावी की आपण लोकांना खूप हेल्प करू शकू, म्हणजे गावांना हेल्प करू शकू. अशा खूप गोष्टी या सगळ्या शक्य झाल्या तुमच्यामुळे, त्या होणार. सो माझं फ्युचर गोल हे आहे. बाकी माझं फ्युचरचं टेन्शन नाही, ते तुमच्यावर सोपवलंय, तुम्ही मला खूप पुढे घेऊन जाणार, ते टेन्शन नाही. माझं फ्युचर गोल मी भाऊकडनं शिकलोय. मी पण माझी फाउंडेशन रजिस्टर करतोय. मला खूप मनापासून असं वाटतं की मी माझ्या धर्मासाठी, माझ्या संस्कृतीसाठी काहीतरी करावं. तर माझा पण प्रयत्न तोच आहे की मी TC नावाचा प्रकार असतो ज्याला 6 महिने लागतात. कुठली पण एनजीओ तुम्ही रजिस्टर केली का तुम्हाला सर्टिफिकेट येतं.
तर प्रोबॅबली पुढच्या 30-35 दिवसांमध्ये, 1 महिन्याभराच्या आत ते येईल. आणि त्याच्यानंतर माझ्या ना बेसिक गरजा, मला जेवढी माझं म्हणजे जेवढं मी नाही त्याच्यापेक्षा जास्ती मला देवाने दिलंय, तर मला असं वाटतं की आता ती माझी पण परत द्यायची वेळ आली आहे. तर त्यामुळे त्या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण कल्चरल जेवढी पण कामं मोस्ट प्रोबॅबली करता येतील ती करायचा माझा इंडिव्हिज्युअल प्रयत्न असणार. माझं फ्युचर गोल म्हणाल तर माझं एवढंच आहे की मला जे काम जे आवडतंय ते मी कायम करत राहावं, मला ते करायला मिळावं, एवढंच माझा फ्युचर गोल आहे. आणि ते जर काम करायला मिळालं तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच होणार आहे. म्हणजे मी जे मला जे करायचे, आता हा जे म्हणलं की याच्या डोक्यात जे फाउंडेशनचं आहे तसं माझ्याही डोक्यात आहे काहीतरी, पण ते मी आता सांगू शकत नाही. पण असं जे काही करायचे तर मला जे काम आवडतंय ते मी जर करत राहिलो तर हे बाकी सगळं आपोआपच होईल. आणि ऑब्व्हियसली तुमचा सपोर्ट लागेलच त्याच्यासाठी, आणि तो आहेच मला माहिती, त्यामुळे ते होत राहील. हा, तुम्हाला तिघांना एकच प्रश्न आहे, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे. मला तुमच्या तिघांसोबत फोटो काढायचा आहे, काढू का? प्लीज प्लीज दादा, बॅक स्टेज प्लीज. मग सगळ्यांसाठी प्रश्न असा आहे की ज्यावेळी तुम्ही कंटेंट दुनियामध्ये सुरुवात केली स्वतःची, त्यावेळी तुम्हाला खूप काही शब्दसाठा मागे लागला असेल की आपण कशा पद्धतीने सुरुवात करू. त्या शब्दसाठ्यापासून ते आत्ता किक स्टार्ट करण्यासाठी जो काही मनी तुम्ही कमवताय इथपर्यंतचा प्रवास तुम्ही काय सांगता? बघ, मी तुला एक उत्तर देतो. तू जे म्हटलास ना की कंटेंट सुरुवात वगैरे, ते मगाशी जसं तो म्हटला ना प्रेम पाहिजे वगैरे, हे ना एका मुलीच्या प्रेमात पडलं की कोणी कधी ती सोबत एकदा नाही म्हणली तर आपण असे जाऊ द्यायचा काही संबंध नाही, आम्ही जातो रिटर्न, असं नाही करत आपण, काहीतरी धडपड करतो ना. तर मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे करतो त्याबद्दल खूप प्रचंड पॅशन होतं, तेच करायचं होतं. मग आम्ही वेळ काढून करू, वेळ नसेल तर कुठंतरी मॅनेज करून ते करू. आणि जे तू म्हटलंस ना की प्रवास वगैरे, हे कसं असतं, स्ट्रगल करताना माणसाला माहित नसतं आपण जे करतो तो स्ट्रगल आहे, ते पुढे गेल्यावर कळतं आपल्याला की अच्छा आपण स्ट्रगल करत होतो. तर तुझे म्हटलंस ना प्रवास वगैरे, तर हे अजून चालू आहे प्रवास. अजून आम्ही कुठं काय असं काही, आय एम शुअर की ते प्रत्येकाला हे माहिती आहे, अजून 100% पोटेन्शियल पर्यंत काही अचीव नाही केलेलं आपण. येतो मतलब तुमचं प्रेम देवाच्या आशीर्वादात आमची थोडीफार मेहनत इथपर्यंत आलोय. खरा प्रवास इथनं चालू होईल बाबा. तर इथनं पुढं 5 वर्षानंतर या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकेल की त्या प्रवासाचं काय झालं किंवा त्या प्रवासाच्या एंडला कुठे पोहोचलो, कसं पोहोचलो. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर मी तुला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, प्रत्येकाकडे फोन आहे, प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा आहे. तर पैशांची गरज जी ती प्रत्येक जण स्टोरी सांगू शकतो ना की पैशांची गरज होती मग मी उसने घेतली. आजकाल ती ऑनेस्टली फार गरज नाही, जर तुम्हाला काही सुरू करायचं असेल तर. म्हणजे आपण बघतो दीपक कलाल, पुनीत सुपरस्टार सारखे माणसं पण पुढे जाऊ शकतात. ज्याला काहीतरी पॉईंटचं बोलायचं आहे तो 100% जाऊ शकतो. इतक्या लेवलला जाते. मला ब्रँडवाले बोलतात की श्रीमान आप मराठी में स्ट्रीम करो ना इस ब्रँड प्रमोशन. एक टाइम असा होता की मी जेव्हा आपण स्पेशल मराठी स्ट्रीम करायचो, नेमकं माझं त्या मराठी स्ट्रीमचा टायमिंग आणि त्या लोकांचा ब्रँडची स्पेशल स्ट्रीमचा टायमिंग सेम आलाय. बऱ्याच वेळा असं झालंय. ते मला बोलले की हिंदी में ही करनी है आपको स्ट्रीम. आता मला तेच बोलतात की आप मराठी में करो चलेगा आप. ते मला एक असं समजतात, ते समजतात की मी एक मराठी फेस आहे की ज्यांना मी तुम्हाला समजावू शकतो प्रोडक्ट वगैरे. सो मराठी मर्यादाच नाही, तू फक्त मराठीमध्ये जरी कॉन्टेंट बनवला तरी तो अख्ख्या जगात पसरणार. अरे मिस्टर बीस्ट पण मराठीमध्ये कॉन्टेंट बनवायला लागला यार, आहेस कुठे डबिंग करून. तर आपण मराठी कॉन्टेंट म्हणून डबिंग करू इंग्लिशमध्ये आणि समाजापर्यंत पोहोचवू. बघ, सिल्वर बट म्हणजे एक पहिला आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले, त्याची खरं खोटं नाही बोलू शकत. बघ, रिॲक्शन म्हणजे मी एवढा जास्त आनंदीन होतो कारण त्याच्यामागचं रिझन आहे ना, मी ऑलरेडी तो आनंद एन्जॉयच करत आलो तुमच्यासोबत. सो जेव्हा आपण, तुम्हाला आठवत असेल की आपण एक पार्ट घेतलाय सिस्टमचा, आपली सिस्टम पहिले कशी होती, जे सुरुवातीपासून होतात त्यांना माहित असेल की आपण तो कॅमेरा घेण्यासाठी काय कसं केलं होतं. म्हणजे तो आय गेस 1200चा काहीतरी का 1400चा कॅमेरा होता, तो आपण कॅमेरा घेतला. आपण ते पैसे साठवून कॅमेरा घेतला. त्याच्यानंतर माईक घेतला. आजही तो माईक आहे आपल्याकडे, तुम्ही बघता. त्याच्या आधी तो WD वाला माईक घेतला. सो ती पण एक अचिव्हमेंटच पकडतो मी, तो पण एक अवॉर्डच आहे आपल्यासाठी, म्हणून ते मी सांभाळून ठेवलेले आहेत त्या गोष्टी. सो अवॉर्ड्स वगैरे तर येत राहतील, पण तुमच्यामुळे जे आलेले आहे ना, तो प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी अवॉर्ड आहे आणि तुम्ही त्या लेवलला एन्जॉय करू. त्यामुळे युट्यूबचा अवॉर्ड नॉर्मल आहे रे, तुम्ही जे प्रेम देता तो मोठा अवॉर्ड आहे माझ्यासाठी. मला माहित नाही मला फक्त थँक्यू सो मच म्हणायचं दादा, कारण माझी पण आधी लाईफ आहे ना खूप डाऊन होती. म्हणजे मी तर नसलो असतो, पण जेव्हा तुला बघायला लागलो ना, म्हणजे लाईफ पूर्ण चेंज झाली. त्यासाठी मला फक्त तुला थँक्यू म्हणायचं आहे, बाकी काय विषय नाही.
माझ्या राजा. हे गाणं पहिले मला गाता नाही यायचं, म्हणजे मी असं हे व्हायचं त्या गाणं गाताना, ते इमोशनल जास्त व्हायचो. पण आता यांनी एवढी सवय लावली की मी गायला शिकलो ते गाणं, तर थोडं ट्राय करतो गायचं. आवडेल तुम्हाला असं. शोधू कुठर धाव कसर मीच स्वतःला पाव कसर या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझा राजा र माझा शिवबार श्वास हे गहाण बदलले किती जन्मनी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मादी तुझी देखदा माझ्या उशाला र माझा राजा र माझा शिवबार माझा राजा माझा शिवबार. एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज महादेव महादेव. रहा नहीं जा रहा है, उसको खोल रहा हूँ. गिफ्ट क्या है, इंटरेस्ट है क्या है. यूनिक आइटम्स हैं. इथे मिळेल फुल रिझल्ट श्रीमंत भाऊ. अच्छा, आता समजलं मला. आता 30% पण कोटिंग जामच केलेलं आहे लोकांनी प्रत्येक ठिकाणी. पॉकेट आहे पॉकेट. सॉफ्टवेअर पत्या हे आत्ता पांढरे पाहून घ्या. अभी देख लो इसको पांढरा है, कुछ दिनों में पांढरा नहीं रहेगा ना. बुक है ये बुक, द रिचेस्ट मैन इज बेबी लॉ. ये डाकू के लिए आई है, मुझे गलती से दी गई है दोस्तों. मैं उसको देता हूँ, वो पूरा पढ़ के मुझे शॉर्टकट में बता देती है. कोई दिक्कत की बात नहीं है कि नहीं पत्तू जी? बराबर. आपको पढ़ना? नहीं नहीं, हमारा पूरा जन्म निकल जाएगा इतना पढ़ने. लेकिन पॉकेट में यूज़ करूँगा, पॉकेट को इज्जत है. और प्रॉपर मेरे नाम से आया तो इज्जत तो है मेरी चौमेंद्रिय. गाइस ये स्टूडेंट थे, ये सर हो गए. ये टीचर है, ये PhD है, मतलब डॉक्टर है. ये भी टीचर है, ये इस कॉलेज के टीचर है. और ये भी टीचर हो गए. और ये स्टूडेंट है. ये भी तुमको होना है क्या टीचर, या फिर बाहर जाना है? अच्छा, बाहर जाना. देखा, बाहर जाना है कॉलेज में. सो बहुत अच्छे सब लोग, सबसे मिलना हो गया. अभी मैं निकलने की गोली लेता हूँ. बाय बाय गाइस. मोबाइल की बैटरी 6% बची है, बट ठीक है, सेकेंडरी फ़ोन है, इस बार बच जाऊंगा. और सोहम भी अपने साथ. और वो सोहम को और सबको मैसेज करे अपने श्रीमान फैमिली वाले लोग, तो उनको हम सुमड़ी में मिलने का विचार कर रहे हैं. देखते हैं. देखिए पुणे है तो पुणे में दहशत ज़्यादा होती है, डर की. देखते हैं.
इकडूनच या तुम्ही, कमीच पोर आहे सगळ्यांना एक एक 15 मिनिटं. एकच मिनिट त्याला कोणी नाही ऐका ना आज मी किती वेळा मिनिटं बसता मी येणार, माझी एक्झाम तरी मी आलोय. लास्ट इयर हेल्मेट लाईचं. अरे काय म्हणतो एका तुम्ही पैशावर अच्छा ॲप तो बोलला तिकडचे लोक आता पण तो आलाच नाही, रडतोय दादा. तो काय सांगून आला माहितीये का, मला छाती दुखते म्हणून सांगून आला. वो ये भी कंटेंट क्रिएटर है. ये सोतलू है ना, सोतलू सोता रहता है वो भी कंटेंट क्रिएटर है. वो आपकी वो क्या देखती है उसमें लेडीज वो? वही मैं वो खेलता हूँ ना, गेम बीम खेलता हूँ हाँ. या फिर वो ऐसा बोलता हूँ तो उनको पसंद आता है. ओके, तो आपकी खास फ्रेंड है? नहीं फ्रेंड नहीं है वो. बहुत लड़कियां पीछे बढ़ती है, है. लड़कियां तो बहुत बड़ी है ये तो पक्का. अरे लड़कियां मतलब ऐसा अभी अभी कैसे भाग के आई लड़की है वो. अब कैसे देखे? ये इस पे जाने का. अभी ये देखो लड़कियां दीवानी है, लड़के तो है हाँ. लेकिन लड़कियां भी दीवानी है. ओके. जब ये ऐसे आगे के चलता रहेगा ना तो ऐसे 3-4 नहीं ऐसे 40-50 लड़कियां पीछे लगती है. लड़की ना लगता होगा. तो गाड़ी अपनी बुक करो हमेशा, मैं साथ में रहेगा. अच्छा ये ओके. इनका जो गाड़ी है ना वो उसकी गाड़ी चलाने को भी लड़की है. क्या बात कर? हाँ हाँ दादा. लड़के हाँ मतलब वो खींचो ये खींचो ऐसे वो है, अभी क्या ही कर सकते हैं. ना ना है लड़की है. एक गोली आता है हाँ. मेडिकल में, मैं आपको बोलता हूँ. हाँ. तो उससे ना आदमी अभी कैसे अच्छे से बात कर रहे हैं तो ये येड़े हो जाते हैं, तो ये ऐसे बड़बड़ते ऐसा है. कि ये लड़कियाँ क्या और इसको अब हम अगर देखना चाहेगा हाँ यूट्यूब में अगर बोलेगा तो क्या बोलूँगा? इधर गए ना इधर हाँ. इधर डालने का श्रीमान लेजेंड, ये क्लिक करने का. ये रहेगा ना इसमें. हाँ अभी कुछ सर्च मत करना, नहीं तो इधर सर्च है ना, ये देखो ये पहला ही नाम है श्रीमान लेजेंड. भगवान का विज्ञान कुछ सर्च मत करो, ये पहला इधर क्लिक करने का. ओके. फिर ये इनका फोटो दिखता है, ओके ओके. ये इस पे क्लिक करने का. तो अब ये इधर सब्सक्राइब भी करने का. ओके. और तुम्हारा भी बताओ ना पत्तू 38 वाला विषय. पत्तू वाले किधर है? ये भी है क्या अंकल? लेकिन ये भी वो मचाता मेडिकल है. में अभी कोई आपको नहीं पता है ये बैंकॉक गया था, बैंकॉक इतनी फैन फॉलोइंग है उसकी बैंकॉक में. क्या बात कर? हाँ दिखाओ जरा, दिखाओ पत्तू भाई वो ब्लॉग दिखाओ बैंकॉक वाला. ये देखो इज्जत तो है, और व्यूज देखो कितने आते भाई को, है कि नहीं इज्जत. ये मेरा भाई है छोटा. क्या बात कर? हाँ हम जुड़े भाई है. मैं वैसे आप भी देख रहे हो शूटिंग कर रहा था, मैं शूटिंग करता हूँ उसका और वो बोलता है. अभी इसका कैसा शूटिंग कर रहा था वैसा है. तीन भी एकदम सेम टू सेम जगह पे रे दोनों का. हम लोग जुड़े हैं ना. हाँ ज्यादा ही जुड़ गए हो. हाँ. उसका नाम पत्तू है, मेरा नाम प्रथमेश है. ओके. चेहरा तो यार सेम लग रहा है. वो जुड़ा रहते ना दो, एक ही जन्म लेते ना 2 बार. दो भाई हो? हाँ अरे इनका तीर जुड़ के आया था, फिर डॉक्टर ने कटिंग किया. ये सच है. अरे अभी आप कैसे समझाऊं मैं.
होने के 5 मिनट बाद जन्म लेता है, वो ऐसा भाई है मेरा। अच्छा हाँ। एक काम करो, इस पे लिख के दो क्या हम अगर मान ले ये हो वो गया। गोली का नाम दो क्या आपको? अरे गोली को मारा, गोली इसकी पहले लिख के दो, तुम्हारा अपना टू और वो दादा का टू कैसे खोले नहीं नाम। देखो हमेशा की तरह इसके बाद भी मैंने व्लॉग रिकॉर्ड नहीं किया क्योंकि हम थक गए थे थोड़े थोड़े से। तो यहाँ से अंकल को पता चल गया कि हम उनकी खींच रहे हैं, तो लेकिन वो खुश थे, इतने लोग फॉलो करते प्यार करते, तो वो बहुत एक्साइटेड और खुश थे। लेकिन उन्होंने हमें व्यवस्थित छोड़ा क्योंकि रास्ते में क्या हुआ था, रास्ते में अंकल को नींद आ गई थी और मैं सोया हुआ था और पत्या हमेशा सोता है लेकिन उस टाइम पे जग रहा था और पत्या की आंखें उनकी तरफ ही थी। जैसे अंकल का ऐसा ऐसा नैराश्य आ रहा था तब पत्या ने बोला अंकल चाय पीना है ना? अंकल हाँ चाय पीना पड़ेगा भाई, चाय पीना पड़ेगा। तो हम एक जगह पे चाय पीने के लिए रुके, वहां पे चाय वगैरह पी, थोड़ा नाश्ता किया और उसके बाद अंकल हमें घर छोड़ के चले गए और एकदम व्यवस्थित छोड़ के चले गए, कोई ऐसा नहीं। उसके बाद वो जरा तरतरित हो गए थे चाय पीने के बाद। फिर हम घर गए, रिलैक्स करा और आराम करा। ठीक है, तो उम्मीद करता हूँ आपको हमेशा की तरह ये व्लॉग भी पसंद आया होगा। ये व्लॉग थोड़ा मैंने डिटेल में डाला, वो सारी इंटरव्यू वो पूछ रहे थे, क्वेश्चन आंसर। मैंने सोचा कि ये कट नहीं करेंगे ताकि आप देख सको, क्योंकि ये जो ओरिजिनल फुटेज है वो बहुत बाद में आती है, 6-7 महीनों बाद उनके ऑफिशियल वेबसाइट पे, चैनल पे। तो मैंने सोचा डाल दूँ आपके लिए। अगला व्लॉग निंजा का आने वाला है, जिस व्लॉग का आप इतना बहुत टाइम से इंतजार कर रहे हैं। प्यारा सा निंजुड़ी का दर्शन और निंजुड़ी का व्लॉग आपके लिए आगे आने वाला है? देखना जरूर, मिलता रहता हूं आपको ऐसे इंटरनल इंफॉर्मेशंस के साथ। हाँ चलो बाय बाय, टेक केयर, सायोनारा। अमित भाई आ जाओ।